विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर महाटीईटी 2024 ची आन्सर की उपलब्ध करून दिलेली आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला महाटीईटीच्या साइटवर यायचं आहे। साइटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की महत्त्वाची सूचना असे एक ऑप्शन दिलेला आहे। तिथे आपल्याला सेकंड नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे तिथे बघू शकता की तुमची जे आन्सर की आहे तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला। तिथून तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता। इथे बघू शकता पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 2। तर पेपर 2 मध्ये गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र अशा प्रकारे दिलेला आहे। तर तुम्ही ज्याही माध्यमातून तुमचा पेपर दिला असेल त्या माध्यमाच्या पेपरवर तुम्ही क्लिक करू शकता व तुमची आन्सर की तुम्ही चेक करू शकता। तर यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही आन्सर की तुम्ही चेक करू शकता। तर तुम्ही ज्याही माध्यमातून पेपर दिलेला असेल त्या माध्यमाच्या पेपरवर क्लिक करा। पेपर 1 दिला असेल तर पेपर 1 ला क्लिक करा। पेपर 2 दिला असेल तर पेपर 2 ला तुम्ही क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या समोर अशा प्रकारे आन्सर की ओपन करण्यात येईल आणि यामध्ये तुम्ही जे प्रश्नसंच असतात तुमचे ABCD ज्याप्रमाणे तुम्हाला मिळालेला असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची आन्सर की चेक करणार आहे व तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत हे तुम्ही कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता। आणि आन्सर की चेक केल्यानंतर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर आक्षेपसाठी सुद्धा लिंक ओपन करून दिलेली आहे आणि त्याची डेट ही 16 तारीख असणार आहे। तर 16 तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। तुम्ही बाकी पेपर 2 सुद्धा आन्सर की याचप्रमाणे चेक करू शकता साइटवर आल्यानंतर आणि सर्व लँग्वेजमध्ये सुद्धा जेही तुम्ही लँग्वेजमधून पेपर दिलेला असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपली आन्सर की चेक करून घ्या आणि आक्षेप नोंदवण्यासाठी जे परिपत्रक दिलेले आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता। तर यामध्ये 16 तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता तुमच्या लॉग इन मधून। जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्ही यामध्ये आक्षेप सुद्धा नोंदवू शकता। तर अशा प्रकारे ही एक अपडेट आलेली आहे महाटीईटी 2024 बद्दल। तर आता ही आन्सर की आल्यानंतर आक्षेप नोंदवणे आणि त्यानंतर फायनल आन्सर की येणार आणि फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचा जो रिझल्ट असणार आहे तो डिक्लेअर करण्यात येणार आहे आणि फायनल आन्सर कीचा आता आपल्याला वेट करायचा आहे। तर 16 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवणी आहे। आक्षेप नोंदवल्यानंतरच फायनल आन्सर की येईल आणि फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचा रिझल्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाटीईटी डिपार्टमेंट यांच्याकडून। तर फायनली प्रोव्हिजनल आन्सर की साइटवर उपलब्ध झालेली आहे। तर तुम्ही लवकरात लवकर आपली आन्सर की चेक करा। तर तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता। तर महाटीईटी बद्दल पुढील जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।